आज होता दिवाळीचा लास्ट दिवस आणि आम्हाला जायचं होतं कपडे एक्सचेंज करायला. सो तिकडे जाऊन कपडे एक्सचेंज केले आणि रांगोळी घ्यायला गेलो. जास्त काही घ्यायचं नव्हतं, मग रांगोळी वगैरे घेतली आणि हा केवढूसा मुलगा होता इथे गजरे विकत होता. मग तिकडून स्टेशनवरती गेलो आणि गर्दी तर इतकी झालेली ट्रेनला बापरे बाप. मग मम्मीने कारले आणि दोडके घेतले आणि मग तिकडून गेलो बस स्टँडवर. बसवर भेटली नाही म्हणून आम्ही आलो डायरेक्ट शेअरिंगवरती. मग शेअरिंगमध्ये बसलो वगैरे आणि घरी गेलो. तर ह्याला हा टू शॉट लावत होता पण याचा काय लागलाच नाही. तिकडे बाया ते संगीत खुर्ची खेळत होत्या आणि याचं इथं वेगळंच लागलेलं. ह्याचा बॉम्ब काही शेवटपर्यंत फुटलाच नाही. मग रेडी वगैरे झालो आणि मग छोट्या मामाला माझ्या मम्मीने गोंडा वगैरे बांधला. ते फराळाचं काय द्यायचं असतं ते वगैरे दिलं आणि मग तिकडून आम्ही गेलो माझ्या मोठ्या मामाकडं. सो मोठ्या मामाला पण मम्मीने ओवाळलं. मग त्यांना ते फराळाचं वगैरे देतात ते सगळं दिलं आणि मग तिकडून आम्ही सगळे खाली गेलो फटाके फोडायला. मग मी पण 3 शॉट का 2 शॉट असतो तो लावला. माझा मस्त फुटला आणि माझी पूर्ण इच्छा घाबरली बापरे बाप. आणि त्याच्यामध्ये तिला सर्वजण घाबरवत होते. त्यामुळे ती लावत होती पाठी येते, ती लावत होती पाठी येत होती, कसं कसं तिने लावलं. आणि मग दुसऱ्या दिवशी मम्मीने हर्षचा टॅटो वगैरे काढला आणि आमचे हे गुन्हेबाळ बघा. टी व्ही राहिली की याला कोणीच नको, आपलं शांत एकटाच बसतो. आणि हो, तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी.